नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मंजिरी मार्जरीपाशी येते आणि जो काही प्रकार घरामध्ये घडला आहे तो सगळा काही मार्जरीला सांगते. मार्जरी म्हणते, मंजिरी ऐक, हे सगळं काही खऱ्या खोट्याचा जो काही खेळ आपण मांडला आहे, मंजिरी एवढ्या लवकर येईल असं काही वाटत नव्हतं. मार्जरी म्हणते की पण आता काय करायचं, हा खेळ आपण थांबवायचा नाही. मंजिरी म्हणते, मार्जरी अगं असं कसं होऊ शकतं, आपल्याला हा खेळ थांबवला पाहिजे, कारण की खोट्या अथर्वचं सत्य हे मीरासमोर आलेलं आहे. मार्जरी म्हणते, नाही, ह्या दोन्ही खऱ्या खोट्याच्या खेळामध्येच आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो, ह्याच्यामध्येच आपलं मकसद साध्य होऊ शकतंय. मंजिरी म्हणते, ते कसं काय मार्जरी? ते मार्जरी म्हणते की अगं मंजिरी, तुला एवढं कळत नाही आहे का? अगं खरं खोटं हे शोधण्यामध्ये मीरामध्ये वेळ जाईल, तिला काही कळणार नाही, तेवढ्यात आपण आपलं साध्य करून घेऊया ध्येय. मंजिरी म्हणते, हो मार्जरी, तूही बरोबर बोलत आहेस आणि आपण हे सत्य आणि खरं खोटं जे काय आहे ते असं चालू ठेवायचं. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतर नाही ते आपली मीरा अथर्वकडे पाहतच राहते. अथर्व एकदम शांत झोपलेला असतो. म्हणते की खरंच मी वेदाच्या बाबांना कसं ओळखू शकले नाही, एवढी कशी काय मी निर्दयी झाली आहे. तोपर्यंत अथर्वचे एकदम डोळे उघडतात आणि एकदम कालकायासारखे एकदम पांढरे शुभ्र झालेले असतात आणि ती पाहते तर काय खूप घाबरते आणि तिला वाटतं की खरंच तो राक्षस आहे. आणि तो कालकाया उठतो आणि ते मीराचा गळा दाबतो. मीरा खूप आरडाओरडा करते, पण हे तिचं स्वप्न असतं, मीराचं स्वप्न असतं. मीरा स्वप्नामध्ये जोरात ओरडते की वेदाचे बाबा म्हणतात. शनी तिला खूप घामाघूम झालेले असते, उठून बसते. अथर्व तिच्यापाशी जातो, तरीही ती अथर्वला ओळखू शकत नाही. अथर्व म्हणतो, अगं मीरा, मी अथर्व आहे, अशी काय करतेस तू, असं म्हणतात. शनी मीरा पटकन अथर्वला घट्ट मिठी मारते आणि त्याच्यापाशी खूप रडते. आणि दुसऱ्या दिवशीही ते मंजिरीपाशी माया जाते. म्हणते की मला असं मॅडम वाटतंय की तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवून ठेवलं आहे. तोपर्यंत मंजिरी म्हणते की नाही ग माया, असं तुला काय वाटतंय, तू त्या गाढवांबरोबर राहूनही गाढवांसारखीच झाली आहे आणि तुलाही काही कळत नाही आहे, असं मंजिरी त्या मायाला बोलत असते. माया म्हणते की मॅडम, मला एक गोष्ट कळत नाही आहे, बाहेर जो अथर्व असतो तो वेगळा वागतो, घरात जो असतो तो वेगळा वागतो, नक्की सत्य काय आहे? मंजिरी रागराग केल्यागत करते तिच्यावरती. माया, तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही? काय करणार आहेस तू? आणि बघ, शेवटी तुझ्या भल्याचीच गोष्ट मी सगळी काही करत आहे आणि तू असं वागते माझ्याबरोबर म्हणलं, ती एकदम चुकीची गोष्ट आहे ना माया. माया म्हणते, मॅडम मला माफ करा, मी असं कधी होणार नाही माझ्याकडून. माया तिथून निघून जाताना म्हणते की काहीतरी ही बाया काहीतरी घोळ घालत आहे आणि मला तो शोधून काढलंच पाहिजे, काय नक्की सत्य आहे. तोपर्यंत ते मीरा आणि अंबिका ह्या महागौरी आजीच्या म्हणजे समोर येते, हात जोडून म्हणतात की महागौरी, तूच आम्हाला मार्ग दाखव, खरा खोटा अथर्व कोणता आहे तूच आम्हाला दाखव. तोपर्यंत घरामध्ये महागौरी आजी येते. हे पाहता शनी ह्या दोघीजणी खूप आनंदी होतात आणि पाया पडतात. अगं आजी, तू आलीस, बरं झालं, खूप मोठे संकट आलं आहे. तोपर्यंत महागौरी आजी म्हणते, मीरा अगं मला सगळं काही माहीत आहे, पण तुमच्या दोघींसाठी ही गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे की तुमचा जो काही भ्रम, जो की शंका आहे ना खोट्या अथर्वाची, तो सत्य आहे. ह्या घरामध्ये दोन अथर्व आहेत आणि तो राक्षस आहे. मीरा आणि अंबिका एकमेकींकडे बघून खूप घाबरतात. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आणि त्याचा वध हा मीराच्या हातूनच झाला पाहिजे. अंबिका आणि मीरा, तुम्ही दोघीजणी एकत्र जर आला तर ही गोष्ट तुमच्यासाठी एकदम सोपी होऊन जाईल की खरा कोणता आणि खोटा कोणता अथर्व हे ओळखण्यासाठी. तोपर्यंत मीरा म्हणते, आजी अगं, हे तर खूप अवघड आहे, कारण की खोटा कोणता आणि खरा कोणता हे ओळखण्यामध्येच आमचं खूप चलबिचल होती. तोपर्यंत महागौरी आजी म्हणतात, हो, पण तुम्हाला ना खूप सावधगिरीने हे काम करावं लागणार आहे. मीरा, खाली बस,
असं म्हणल्यानंतर मीरा खाली बसते. महागौरी आजी तिची ओटी भरते. अंबिका म्हणते, आजी तू मीराची ओटी का भरलीस? अगं तू ना गेस्ट हाऊसपाशी मीरा जायचं आणि ते ओटीमध्ये त्या राक्षसाला कसं मारायचं हे सगळं काही त्याच्यात लिहिलेलं आहे आणि तुला शस्त्रसुद्धा दिलेलं आहे वध करण्यासाठी. आणि तू जाताना मागे वळून बघायचं नाही, त्या मंजिरीच्या नजरेस तू पडायचं नाही मीरा, एवढं लक्षात ठेव. मीरा म्हणते, हो आजी, पण अगं करायचं तरी काय? आजी म्हणते की अगं मीरा तू एवढं लक्षात ठेव, त्या राक्षसाला मारण्याच्या नादात तू खऱ्या अथर्वला कोणताही तू हानी पोहोचवू शकत नाही, कारण की तो मृत्यूच्या दारी जाऊ शकतो. मीरा आणि अंबिका खूप घाबरतात. तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर हे काम केलं तर ठीक आहे, नाहीतर खूप गडबडीत केलं, काहीतरी विचलितप्रमाणे केलं तर एका स्त्रीचा सुद्धा मृत्यू जाऊ शकतो. अजूनच ह्या दोघीजणी घाबरतात. म्हणतात की आजी अगं एवढं सगळं करणं म्हणजे थोडंसं अवघडच आहे. आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मीरा गेस्ट हाऊसपाशी जाते आणि त्या ओटीमध्ये सगळं काही त्या राक्षसाला मारण्यासाठी लिहिलेलं असतं, वध करण्यासाठी शस्त्रही दिलेलं असतं. मीरा ही ते एकटीच रूममध्ये असते. अथर्व तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, तिला घट्ट मिठी मारतो, पण मीराला वाटतं की हा अथर्व नाही आहे, हा काल काय आहे म्हणून ते शस्त्र ती काढते. पण अंबिका ह्या खोट्या कालकायाला मंजिरीबरोबर बघते आणि खऱ्याला मीराबरोबर. मीरा ते शस्त्र काढून अथर्ववरती वार करणार, तेवढ्यात या अंबिका ओरडते. पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये नक्की अंबिका मीराच्या हातून वध करण्यास अथर्वला वाचवू शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो बाय सगळ्यांना.